जे काही भ्रष्टाचाराचे मुद्दे किंवा काही जे आहे एव्हाना पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्जबाजारी झाला अशा प्रकारचा दावा केला जातो. माझा तर ठाम विश्वास आहे की जे मुद्दे अजित पवार साहेबांना स्थानिक पातळीवरती दिले जातात ते अजित पवारांना अक्षरशः मिसगाईड करतात. मिसगाईड अशामुळे करतात की जर तुम्ही राज्याचे अर्थमंत्री आहात, जर तुम्ही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहात तर एका मिनिटामध्ये तुम्ही महापालिकेची आर्थिक स्थिती पाहू शकता आणि त्या आर्थिक स्थितीवरती तुम्ही बोलू शकता. पण अजितदादांनी तसं केलं नाही. त्याचं कारण सांगतो. अजितदादा राज्याचे नेते आहेत. अजितदादा ज्या वेळेला पिंपरी चिंचवड शहराचा दौरा करतात त्यावेळेला इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी किंवा त्यांचे काही थिंक टँक असेल त्यांनी दिलेल्या इनपुट्सवरती ते सभा बोलत असतात किंवा प्रसारमाध्यमांशी चर्चा करत असतात. बरोबर. पण ते जे इनपुट्स देणाऱ्यांना हे समजलं पाहिजे की अजितदादांना काय दिलं पाहिजे आणि अजितदादांनी ते मांडलं पाहिजे. काल का परवा दिवशी मी सर एक व्हिडिओ पाहिला. एक कोणतरी गृहस्थ व्यासपीठावरती अजितदादांना एक सल्ला देत होते की तुम्ही हे बोला ते बोला. अच्छा. असा सल्ला देत होते. अजितदादांनी भर सभेमध्ये त्याला सांगितलं की अरे माझ्या डोक्याची केस गेली, अजून पण तू सांगतोयस मला की हे बोला ते गेला. आता 40 वर्ष झाली, 20 वर्ष झाली मी हेच करतोय. मला सांगायला सर इथं सांगावं वाटतं की मी म्हणजे अजितदादा ह्या शहराचेच नव्हे तर राज्याचे नेते आहेत. अजितदादा ज्या वेळेला सभा बोलत होते त्यावेळेला त्यांच्यासमोर कागद होता आणि त्या कागदामध्ये काही मुद्दे लिहून दिले होते आणि त्या मुद्द्यांच्या आधारे दादा बोलत होते. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर दादांनी तळवडेचा उल्लेख तळेगाव असा केला. बरोबर. नंतर ते दादांच्या लक्षात आलं आणि हे ते जाणवते त्याच्यामध्ये. पण माझं असं म्हणणं आहे की अजितदादांनी या शहरासाठी योगदान दिलेलं आहे. त्यानंतर भाजपच्या सत्ता काळात सुद्धा जी काही चांगली कामं झाली असतील त्याचंही स्वागत आपण प्रसारमाध्यमांनी केलं पाहिजे. राष्ट्रवादीच्या चांगल्या कामांचं पण प्रसारमाध्यमांनी स्वागतच केलं पाहिजे. किंबहुना पिंपरी चिंचवड शहरासाठी काय अपेक्षित आहे ते साठी आता तुम्ही महानगरपालिका निवडणुकीची आत्ता झाली ना सर की 16 तारखेला जे काही नंबर्स येतील त्यानंतर जर नंबर्स कमी जास्त झाले तर भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार, फडणवीस साहेब आणि स्थानिक नेते सगळे एकत्र बसतील आणि सत्ता स्थापन करतील. मग त्यावेळेला काय म्हणणार आहे आपण? त्यामुळं हे जे मुद्दे आहेत सर ते मुद्दे तात्कालिक आहेत. 15 दिवसानंतर हा विषय 10-12 दिवसानंतर निकालानंतर हा विषय शून्य होऊन जातो.